गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 4 इन मालवण आणि गँग आपली आलेली आहे कशी कशी करत. ब्रीज झाला अजून पोरं नुसते फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायलाच येतात. रील बनवतात. आणि मी आता आलोय मम्मीच्या गावी. मम्मीच्या आजोळी आलोय आमच्या वालावलीत. तर इकडे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. तिथे नारळ वगैरे द्यायचं आहे, सर्व पूजापाठ करू आणि मग बघू पुढे काय प्लॅन होतं. कारण पाऊस आहेच चालू, थोडा ना थोडा येतच राहतोय. आता बघूया. ती गँगला अजून यायला खूप टाईम आहे. तोपर्यंत आम्ही पोचलो. आम्हाला आमच्या घरापासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही तर आलो. आता आम्ही जातो आतमध्ये. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल. मंगळवारी गर्दी असते, मंगळवारी देवीचा वार असतो ना. मध्ये बसूया जरा. कोकणात आमच्या अशी मंदिरं असतात. बघ गँग आली. जा हाय. जरा कोणाला दे तिकडे. तिकडे पास करा. पूजा ताईला दे ना तिकडे. इकडे जवळ आहे तर एक वडा दे माईला. तिला वडा दे ना. काय एवढे टाइमपास अजून ते पाव. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या मम्मीच्या कुलदैवताकडे. आता इकडे पाया पडून मग जायचं आमच्या मावशीकडे. जी काय आजोळची ओटी भरतं त्याप्रमाणे ही आता आजोळची ओटी भरलेली या मान्य करून घ्या. तू देवी राजी हो. आज त्यांच्या घरच्या देवाक राजी कर, मूळ पुरुषाक राजी कर, ब्राह्मण राजी कर. घरं ठेवली आहेत कुठे? तिकडे मंदिरातून. ती लाकडाची नवसवाली. मी बोलत होती कोणाला मंडपाला दिली तर गाव अख्खा बनवून गणपतीचं डेकोरेशन करेल. घेऊन जा ना मग. बोलूया. ते पाय वगैरे पण आहेत. पाय वगैरे पण ठेवले. कशासाठी? नवसासाठी असतात. काय ठेवले मित्रांनो? आपण जरा आलोय मावशीकडे. तर जाऊन येऊया जरा अंगणेवाडीला. अंगणेवाडीच्या देवीच्या पाया पडून या, कारण मावशीकडून खूप जवळ आहे. तर आता तिकडे जाऊया. मंदिर आता उघडं होईल. सो मम्मीला बोलू जाऊन येऊया ना. तिकडे आहे अंगणेवाडीचं देऊळ. आणि देवळामध्ये ना, देवळामध्ये असं शूटिंग वगैरे करणं अलाउड नाही, त्यामुळे आपण काही केलं नाही. पाया पडून आलो आणि आता घरी जाणार आहे.
वडापाव घेतोय आमच्या मावशीसाठी. मंदिराच्या इथे आता जागा व्यवस्थित केली आहे, रस्ता छान केला आहे, बाथरूमची वगैरे सोय आहे, व्यवस्थित आहे, कारण खूप मोठी जत्रा असते अंगणेवाडीची. पावसाने लावली वाट आणि डैडी लोग गए हैं बियर शॉपी में, कारण डैडी लोगों का हो गया बारिश में मूड. प्लॅन होता काही वेगळा आणि झालंय काही वेगळं. गेल्या वेळी पण मी मालवणला आलो तेव्हा असाच पाऊस होता आणि यावेळी पण तोच सीन आहे पावसाचा. खूप कंटाळा येतो पावसामध्ये. स्वर्गाहून सुंदर कोकण पावसामध्ये नाही बघवत, कारण खूप चिखल आणि रिस्की आहे पावसात. ॲक्च्युली तो दिसतो हिरवागार पण खूप रिस्की असतो कोकण पावसात. भाई हे लोक तर आपला मूड बनवायला गेलेत आणि आम्ही इकडे ते गेले डॉक्टर ब्रँडी पाहिजे बोलतो मी तिकडे बियर शॉपी आहे ते काय ब्लॉक करतोय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तरी हिशोब काय जर करून जातो कमी आहे काय. पाऊस सुरू झाला आहे कोकणात. सुरू झाला आहे म्हणजे झालाच आहे बघा. आता थांबेल आणि मग येईल असं नाही. आता झाला, सुरूच आहे पाऊस. आम्ही आता चाललो आहे मालवणला आणि रिसॉर्ट बघायचं आहे मालवणमध्ये. पण इथून मावशीच्या इथून आहे ना एक गाडी माझीच आहे आणि आम्ही 8-9 जण आहेत. 1-2 रिक्षा बघायच्या आहेत पण ते रिक्षा पण मिळत नाहीत. आता बघू मिळालं तर मग जाऊ मालवणला. परत मालवणला जाऊन रिसॉर्ट शोधायचं आहे आम्हाला. आम्ही काही बुक वगैरे केलेलं नाही. पावसामुळे काय की गारवा आहे चांगला मस्त. एक काम कर, आयोजक 2 बॅगा ना मोठी वाली बॅग फक्त. हा मोठी गाडी टाक. आधी गाडी तू गाडी बाहेर घे ना. आंबे कापून खायला तुम्ही तिघा बहिणी पहिला गाडी सीट रिझर्व येते का? धागा पकडली थांब कागद आणते मला काय घेऊन चालली सूर्य. कागद कशाला आहे कशाला राहू दे. हाय पेपर आंबा येतोय घेतला काय माहित भाई चाकू बिकू सोऱ्या बिऱ्या घेत आहेत. आंबा कापायला ती बघ येते ती येते आमच्या सोबत. येते तू? कोणता? चल काय चला मालवण डेपो. पाऊस तर आहेच बारीक बारीक. आता आपल्याला शोधायचं आहे रिसॉर्ट. पप्पा चाललाय गावी. आम्ही लोक राहणार आहे रिसॉर्टला. तारकर्ली वगैरे फिरू, कारण बीच तर बंद आहेत पण बीच पाण्यात जायला बंदी आहे, बाकी फिरू शकतो. हा वे पुन्हा रेत जायचा पोटात. काढून ठेव जरा. तो बघ पुत्रा तो बघ. तिकडून जसं जावं लागणार ग. आहे महाराजांचं
बाबांचा नवीन बांधलेला पुतळा, तो मला वाटतं गेल्या वेळी पडलेला तोच पुन्हा व्यवस्थित केलेला आहे आणि चांगलं बनवलं आहे. थोडं पार्किंगची व्यवस्थित सोय करायला पाहिजे होती, बाकी व्यवस्थित आहे. जाऊया आता तिकडे. ती पण जनशताब्दी 4ची गाडी आहे तर ती जनशताब्दी. काय भरतं पाणी जातं. हा येऊ दे ना. मग तू चप्पल घालूनच यायला पाहिजे होते. लाटा अशा येत आहेत ना मोठ्या मोठ्या, मजा येते बघा, पण फाटते खाली जायला. बघू आता तिकडे जागा, तिकडे मोठ्या लाटा येत आहेत ना, तिकडे बघूया. पुतळा मस्त केलाय पण आजूबाजूचा परिसर आता डेव्हलप करते ना हळू, तेव्हा तो छान. एवढ्या सुंदर लाटा येत आहेत, एवढं छान आहे, पण कचरा खूप आहे. म्हणजे माणसं नाही सुधारणार, भारतात माणसं नाही सुधारणार. चल ए काढू दे ना बाबा. तो समजतं काय, तो समजतं काय. ए कॅपॅसिटी जरा चल ना तिकडे. आईच्या गावात वरून मस्त दिसतील. आता काय विपुल, आता आपल्याला जाऊन रूमवर झोपायचंच आहे. मग कपडे बदलून परत येणार खाली. यस, आता समुद्र, हॉटेल समुद्र. किती दिवस झाले मला माहिती आहे काय सीन केलेलं त्याने. काय सीन केला विपुल तू. विचार त्याला विचार त्याच्या तोंडाने. महाराष्ट्र बघतोय तुला, बोल विपुल काय सीन केलास. म्हणजे असं बोलण्यावरून तर मला वाटतं काय चांगलं केलंच नाही. सावकाशी आहे, ती पाऊस नाही लागणार. काय किल्ला पिक्चर. पाऊस नाही लागणार आधी. आधी आहे, पाऊस नाही लागणार. बोचे टेकले की उठत नाहीत. चला हो, तुम्ही घेतलात 5 चाय आणि बसून राहिलात. छान येतलंय 5 चाय घेऊन 5 तास बसले. बरोबर आहे ना. गाडीची वाट लागली आहे चिखलाने पूर्ण भरून, ती पूर्ण खराब झालेली आहे.
हैराण केलंय पावसाने. चला आता आपण जायचं परत आपल्या घरी वराडात. पाय भरणार बाय टोपलं घेऊन येणार बर ती हागत जाईल पाय भरत. आता भरायला नाही होणार, चिखल होऊन जातं, पातळ होतं पावसात. टोपलं धरायचं पोच्याखाली. पावसाळ्याचे एकदम पातळ संडास खराटा घ्यायचा आणि पसरून हिरवी हिरवी आता हिरवीच करतात. काल बघितलं नाही भेटली किती. म्हणजे हे असते ना कवळं गवत असते ना, त्यामुळे खातात ना. जुलाब लागतात त्याचा. बघ ही जी वस्तू आहे ना मित्रांनो, ही पहिली कोकणात सर्व दुकानांमध्ये ना बरण्यांमध्ये असायची, पण आता अशी मिळत नाही. आता ते गुळाच्या मिळतात. ह्या आहेत खोबऱ्याच्या वड्या, ज्याला आम्ही चुनका म्हणतो. आणि हे मालवणातच जास्त भेटतात कारण ते नारळाची झाडं खूप असतात. आणि ही आता एक जुनं दुकान आहे आमच्या कट्यावर, तिकडे हे मिळतं, बाकी कुठेच मिळत नाही आता. त्यामुळे हे माझे फेवरेट आहे. आणि आता मी मुंबईला घेऊन जाऊन, आपल्याला जेवण झाल्यावर गोड खायची सवय आहे ना, त्यामुळे घेतले. म्हणजे आत्या बनवते माझी, पण आता ऊन नाही, पावसामुळे काय सुकवायला मिळणार नाही, त्यामुळे आपलं विकत घेतलेलं बरं. मस्त फिरून आलो असतो कुडाळ बिडायला, उगाच आत्याने फसवला आपल्याला. आत्याने फसवला. जा तूच आता. झोप येते आता मला, झोप येते आता, झोप येते मला. मस्त पैकी गारगार पाणी आहे. आणि हे लोक गेले आणि पाऊस गेले आणि मस्त वाटते आता पावसात. पाऊस आहे तर आज आपली मॅच आहे मुंबईची आणि मुंबई जिंकणार आहे, यात काही डाऊट नाही आहे. आणि आकाश बघा किती साफ वाटतं एकदम. हो क्या बात आहे. आलो तेव्हापासून पाऊस होता आणि आता जायला 2 दिवस बाकी आहेत तर पाऊस गेलाय. मागे बघा किती छान वाटते. असंच असतं, हवामानाचा अंदाज कोणालाही येत नाही.
आपला पण टाईम झालेला आहे. आपल्याला पण आता उद्या निघायचं आहे मुंबईला आणि हा ब्लॉग इकडेच संपतोय. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर कोण करत नाही तरी मी बोलतो आहे, सबस्क्राईब करा. चला आता आपण निघूया मुंबईला. बाय बाय.